आणि मग ही भारतीय शिक्षणाची मूलभूत संकल्पना आहे की शिकवणे नावाची गोष्ट शक्य नाही आहे, गोष्ट शिकणे नावाची शक्य आहे. इंग्रज या देशात येण्याच्या पूर्वी या देशामध्ये लहान लहान अशा स्वरूपातले गावागावातले असणारे 2,72,000 गुरुकुलं होते की त्या श्लोकाचा अर्थ तर येतो, पण त्या अर्थाच्या निमित्ताने अशा असंख्य आनुषंगिक गोष्टी ज्या येतात त्या भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचं एक वेगळी दृष्टी आपल्याला प्रदान करतात. म्हणजे शत्रू असला तरी त्याच्या शहाणपणाचा आपल्याला विचार करा. त्यांनी या देशात आपलं कायम राज्य करायचं आहे. मग कायम राज्य कसं करता येईल? आज शेकडो डॉक्टर्स आहेत, शेकडो इंजिनियर्स आहेत, शेकडो प्रशासकीय अधिकारी आहेत, CA आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक याच्यावर जुळलेले आहेत. ते म्हणतात आम्हाला हे शिकायचं होतं, आम्हाला मेघदूतम ऐकून माहिती होतं, शाकुंतल नावाचं नाटक हे ऐकलं होतं, पण हे आम्हाला अभ्यासता कसं येणार? आमच्या अभ्यासक्रमात येण्याचा प्रश्न नव्हता. मेडिकलमध्ये येणार नाही, इंजिनिअरिंगमध्ये येणार नाही आहे, पण आम्हाला शिकायचं आहे. तर नीतिशतक सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठात मिळून शिकणारे 5,000 विद्यार्थी नाही आहेत. मग 5 वर्षात जर 5,000 विद्यार्थी नाही आहेत तर ही 35,000ची संख्या कुठून आली? अनुवादविद रसिकाच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा आपण विद्या वाचस्पती स्वानंदजी पुणे यांना आपल्या चॅनलवर बोलवलेलं आहे. संस्कृत भाषा आणि साहित्य यावर त्यांचा एक गिरवाणवाणी नावाचं YouTube चॅनल आहे. या YouTube चॅनलवर नेमकं ते काय उपक्रम चालवतात या विषयावर आपण त्यांच्याशी आज चर्चा केली. नमस्कार. जय गजानन, जय तो संस्कृतम. संस्कृत भाषेबद्दल तुम्ही थोडं सांगू शकाल का, की आजचा विषय म्हणजे आजकालचं थोडं संस्कृत भाषेचा इतिहास आणि आजकालच्या पिढीला ते कसं आपण समजून सांगू शकतो? जय गजानन, जय तो संस्कृतम. संस्कृत ही विश्वातली आद्यतम भाषा म्हणून अनेक पंडितांनी मान्यता दिलेली भाषा आहे. काही त्याच्यावर जरी थोडेफार लोकवाद असले तरी प्राचीनतम भाषा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात सुंदर भाषा, त्या भाषेच्या नावातच तिचं वैशिष्ट्य आहे संस्कृत. कृत शब्दाचा अर्थ केलेलं, त्याला सम उपसर्ग लावला. जी गोष्ट अत्यंत व्यवस्थित केलेली आहे, जिची मांडणी व्यवस्थित केली आहे, जिच्यातले विषय अत्यंत सुस्पष्ट आहेत, त्याला संस्कृत असं म्हणतात. संस्कृत भाषेचा अभ्यास हा तुमच्या माझ्या घरात सहजतेने होता. नंतरच्या काळामध्ये जे वेगवेगळे आक्रमण भारतावर झाले त्यात आपण संस्कृत भाषेपासून आणि संस्कृत साहित्यापासून थोडंसं दुरावलो. आजच्या या नवीन काळामध्ये आता पुन्हा त्याला अत्यंत सुंदर अशा प्रकारचा काळ येतोय. त्या काळामध्ये आपला हा उपक्रम संस्कृत भाषेच्या प्राचीनतम वारशाला लोकांच्या समोर प्रस्तुत करण्यासाठी एक वेगळा प्रयास म्हणून आपण घेऊन आलेलो आहे. तुमचं गिरवाणवाणी हे चॅनल आहे, त्यावर तुम्ही अजून कुठले कुठले उपक्रम घेणार आहे? या चॅनलच्या आरंभापासून मी आपल्याला मुद्दाम काही गोष्टी सांगतो. भारतीय संस्कृतीने जे 3.5 मुहूर्त सांगितले त्यातलं आपल्यासमोर असलेला दिवाळीचा पाडवा, त्या दिवाळीच्या पाडव्याला 5 वर्षापूर्वी या उपक्रमाचा आरंभ झाला. गिरवाणवाणी हे नाव आहे चॅनलचं. गिरवाण शब्दाचा अर्थ देवतांची, वाणी जी आहे म्हणजे देवता ज्या भाषेत बोलतात, दिव्यत्व ज्या भाषेत आहे, देव शब्दामध्ये द्यू धातू आहे, दिव्यत्व ज्या भाषेमध्ये दिव्यत्व आहे त्याला देवांची भाषा. म्हणजे ती केवळ स्वर्गातली असं नाही, दिव्यत्वाची भाषा या अर्थाने घेतलं की ते अत्यंत व्यापक होते. त्या गिरवाणवाणीवर आपण हे उपक्रम सुरू केले. मी आत्ता म्हटलं तसं 5 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला. 5 वर्षापूर्वी म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की अत्यंत भीषण अशा प्रकारच्या जागतिक अडचणीमध्ये आपण होतो कोरोनाच्या काळामध्ये. ज्या मोबाईलचा वापर वर्गात करू नका हे आम्ही विद्यार्थ्यांना सांगत होतो, त्या मोबाईलच्या आधारे शिकवण्याची वेळ आमच्यावर येऊन पोहोचली. सगळ्याच क्षेत्रांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास झाले. शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल झाले. अगदी मोजक्या पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा प्रामुख्याने मेडिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना माहिती असलेला ऑनलाईन क्लासेस नावाचा प्रकार खेड्यापाड्यात पोहोचला, शाळांमध्ये पोहोचला. मग त्यासाठी असणाऱ्या गोष्टी सांगितल्या तर गेल्या. जसं विद्यापीठातून सांगितलं की तर झूम मिटिंगच्या माध्यमातून तुम्ही शिकवा, पण प्रश्न गंभीर अशा पद्धतीचे होते. स्थानिक पातळीवरचे प्रश्न फार गंभीर आहेत. एक तर तिथे इंटरनेट नाही, मुलांच्याजवळ लॅपटॉप तर सोडून द्या, साधा स्मार्ट फोन नाही, घरामध्ये 4 लेकरं आहेत, 1 फोन आहे, त्याच्यात रिचार्ज करायला पैसे नाही, गावात इंटरनेटची सुविधा नाही, मध्येच समजा त्यातून कट झालं तर पुन्हा त्याला घ्यायचं कसं, ही समस्या सुरुवातीला प्राध्यापकांना सुद्धा होती. म्हणजे विद्यार्थ्यांना समस्या होती अशी नाही. अत्यंत नवीन माध्यमातून आपण जेव्हा शिकवायला सुरुवात केली,
खूप समस्या आल्या. मग विचार केला असं काय आपल्याला करता येईल की जे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या मदतीने त्यांना स्वतःचा अभ्यास करता येईल. आणि मग अनेक प्रकारचे विचार केल्यानंतर शेवटी यूट्यूब चॅनलची कल्पना आली. कारण यातला सगळ्यात मोठा फायदा हा आहे की हे सेव्ह करत बसावं लागत नाही. एक लिंक पाठवली, काम संपलं. त्यांना पाहिजे तेव्हा पाहता येतं, कितीही वेळा पाहता येतं. तुम्ही झूम मिटिंग जरी घेतली तरी पूर्ण रेकॉर्डिंग त्यांना सेव्ह करावं लागत होतं, डाटा लागत होता, गॅलरी लागत होती. यातल्या कुठल्याच गोष्टी युट्यूबला लागत नाहीत. आणि म्हणून मग आपण तो युट्यूब चॅनलचा विचार केला. मग रोज एक व्हिडिओ 15 मिनिटाचा पाठवायचा. पण गमतीत कसं झालं की वर्ष दीड वर्ष तो सगळ्या समस्या चालली आणि त्या सगळ्या समस्येमध्ये निर्माण झाला, आपण सांगितलं तसं गुढीपाडव्या, आपल्या दिवाळीच्या पाडव्याला, आणि सलग 369 दिवस रोज एक व्हिडिओ प्रसारित झाला. ह्या काळ इतका मोठा होता आणि हे प्रकार इतका मोठा झाला की 369 सलग व्हिडिओ झाल्यामुळे एकाच विषयावर एकाच माणसाने एकाच यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेले सर्वाधिक व्हिडिओ म्हणून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डनी त्याची विक्रम स्वरूपात नोंद घेतली. अशा प्रकारचा हा उपक्रम सुरू झाला या पद्धतीने गिरवाणवाणी नावाच्या यूट्यूब चॅनलने. सो हे गिरवाणवाणी सुरू करायच्या मागची नेमकी तुमची भूमिका काय होती? निश्चित आत्ता म्हटलं त्या पद्धतीने की विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने अभ्यास कसा करता येईल. आपण काय करत होतो, वेळापत्रक विद्यापीठाचं लागत होतं, महाविद्यालयाचं लागत होतं, त्या वेळेत त्यांना तिथे जॉईन करणे शक्य नव्हतं. मग त्यांच्या वेळेनुसार त्यांना केव्हा देता येईल. समजा वडिलांजवळ मोबाईल आहे, घरी ते रात्री 8 वाजता आले, मुलीला रात्री 10 वाजता पाहायचं आहे, 9 वाजता पाहायचं आहे, आता तिने अभ्यास कसा करायचा, त्यावेळेला शिक्षक उपलब्ध नाहीत. म्हणून आत्ता म्हटलं तसं की त्यांना त्यांच्या वेळेनुसार करता येणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्याजवळ ते कायम आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणताही श्लोक कितीही वेळा मागे पुढे करून की ठीक आहे मला 15वा श्लोक नाही आठवत आहे, मेघदूतम मी अभ्यास करत आहे, 16वा श्लोक आठवा, 18वा श्लोक आठवतोय, 15वा नाही आठवला, तिला पुन्हा मागे जाऊन 15वा श्लोक त्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला पाहता येणे हा यूट्यूब चॅनलचा सगळ्यात मोठा विषय होता. म्हणून सुरुवातीला ते फक्त मी माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरता खरं तर सुरू केलं. त्या पद्धतीने हा उपक्रम सुरू झाला. सो आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे की गिरवाणवाणी हे चॅनल फक्त तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठीच सुरू केलं आणि आता ते जवळपास हजारो लोक ते फॉलो करतात आहे. तर याचा विस्तार कसा काय झाला आणि लोकांना हे आवडायला कधी, म्हणजे कसं लागलं, काय कुठले विषय त्यांना आवडायला लागले आणि कसं कसं तुम्हाला त्याचा अनुभव आला? निश्चित आत्ता म्हटलं तसं की मी माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातही प्रामुख्याने त्यांना अभ्यासक्रमात जे विषय आहेत, म्हणजे जसं आमच्याकडे प्रथम वर्षाला नीतिशतक होतं, द्वितीय वर्षाला होतं, एवढ्याकरता म्हणतो की आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पुन्हा अभ्यासक्रम सगळे बदलले आणि त्याच्यामुळे नवीन नवीन अर्थात त्या अभ्यासक्रमाचा कुठे ना कुठेतरी समावेश असतोच. पण नीतिशतक सुरुवातीला होतं, द्वितीय वर्षाला मेघदूतम होतं, तृतीय वर्षाला शाकुंतलम होतं. आता हे विषय कसे आहेत की हे विद्यार्थ्यांना घरी नुसते वाचून समजणार नव्हते. म्हणून मग या विषयांवर मी ते एक एक व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. जसं सुरुवातीला मी आपल्याला मेघदूतम म्हटलंय, मेघदूतमचे 121 व्हिडिओ म्हणजे 120 श्लोक आहेत. एक पहिला प्रस्तावनेचा आणि 120 श्लोकांवर 121 व्हिडिओ अशा पद्धतीने व्हिडिओ आले. नीतिशतकम, त्याचं नाव जरी शतकम म्हणजे 100 असलं तरी प्रत्यक्षात ते 140 वेगवेगळे सापडतात, कारण वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळे श्लोक सापडतात. मग ते सगळे आपण एकत्र केले. या निमित्ताने सगळ्यांचं रसग्रहण होईल, नवीन काहीतरी शिकायलाच मिळतंय. म्हणून 140 व्हिडिओ नीतिशतकमवर आले. शाकुंतलमवर 63 व्हिडिओ आले. स्वप्नवासव दत्तम नावाचं भाषांचं नाटक विद्यार्थ्यांना अभ्यासाला होतं, त्याच्यावर 45 व्हिडिओ आले. असे ते 369 सुरुवातीला आले. मग जसं पुढच्या विषयाला की MA विद्यार्थी का नकोत, मग वेदांत सार नावाचा MA असणारा ग्रंथ, त्याच्यावर आपण व्हिडिओ केले. आता त्यानंतरचा उपक्रम मागच्या वर्षी जो केला की भारतीय स्वयंशिक्षा पद्धती, स्वतः शिकायचं म्हणजे काय, आपल्या ग्रंथांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी या निमित्ताने. म्हणजे सुरुवातीची मी आपल्याला सांगितलं तसं फक्त विद्यार्थ्यांकरता केले, नंतरचा व्यापक विषय पुढे आल्यामुळे त्याच्यावर बोलतो की मग माझ्या विद्यार्थ्यांकरता तर तयार केले. प्रश्न हा होता की त्या काळात अनेक जागी प्राध्यापकच नव्हते की जे तासिका तत्वावर जे लोक घ्यायचे. त्यांची अडचण अशी होती की ते तासिका तत्वावर समोर विद्यार्थी असले तर विद्यार्थीच महाविद्यालयात नाहीत, तर त्यांच्या तासिका तत्वाचा घेण्याचा प्रश्न नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी घेऊन तर ठेवलंय संस्कृत, आता अभ्यास कसा करायचा, हे जेव्हा प्रश्न माझ्यासमोर आले. कारण जसं एका बाजूला मी एक महाविद्यालयातला प्राध्यापक आहे, तसं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचा अध्यक्ष म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी होती. मग मी विचार केला ठीक आहे, फक्त माझं महाविद्यालय कशाला, आपले हे सगळे महाविद्यालयांची एक लिंक तयार करू. मग अमरावती विद्यापीठातल्या सगळ्या महाविद्यालयांची एक लिंक तयार केली, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते पाठवले. मग ते पाहत असताना अनेक जण त्यांच्या संपर्कातल्या कोणाशी तरी बोलत असताना विषय निघायचा, अरे हे तर आमचे विद्यापीठात आहे. मग महाराष्ट्रातले सगळे विद्यापीठ
आणि जिथे जिथे मराठीमध्ये विषय शिकवला जातो हो. त्या सगळ्या विद्यापीठांचा आपण लिंक तयार केली आणि मग शेवटी विचारला की फक्त विद्यापीठातले विद्यार्थी का, ज्यांना ज्यांना संस्कृत शिकायची इच्छा आहे. आणि मग हे सगळ्यांकरता आपण मुक्त केलं की कोणीही अभ्यास करू शकतो, कोणीही शिकू शकतो. कारण युट्यूब असल्यामुळे आता काय फक्त लिंक पाठवणे एवढाच विषय होता. त्याच्यामुळे मग सगळ्या संस्कृत प्रेमींपर्यंत, आणि मग आज परिस्थिती आनंदाने अशी आहे की 9,700च्या वर फॉलोअर्स त्या चॅनलला आहेत आणि पाहणाऱ्यांची संख्या तर त्याच्या पलीकडची आहे. त्याच्यामुळे जसं नीतिशतकम मी आपल्याला सांगितलं 35-35 हजार लोक पाहत आहेत, 35,900च्या वर गेलाय. म्हणजे अशा प्रकारचे लोक त्याला फॉलो करतायत कारण या सगळ्या लोकांना ते ऐकायची इच्छा होती. मग त्यातून वेगवेगळे उपक्रम, जसं म्हटलं की वेदांत सार आलं, MA माध्यमातले आणखीन पुढचे येत राहतील. आता जसं जसं टप्प्याने जमेल तसे पुढचे विषय येतील. त्यानंतरचा विषय मग जसा आता मी आपल्याला सांगितलं की भारतीय स्वयंशिक्षा पद्धती. आपल्याकडे भागवत पुराण नावाचं पुराण आहे. त्या भागवत पुराणामध्ये दत्त यदू संवाद नावाचा संवाद आहे. भगवान दत्तात्रेय स्वतःच्या 24 गुरूंबद्दल सांगतात. आता यातल्या कोणीही गुरु, म्हणजे 5च गुरु असे आहेत की जे मानव देहधारी आहेत, बाकीचे तर माणसही नाहीत. मग त्यांनी निसर्गातल्या घटकांना, पक्ष्यांना गुरु केलं. मग ते गुरु केलं म्हणजे काय, ते तर शिकवणार नाहीयेत, पशुपक्षी तर बोलणार नाहीयेत. ते म्हणतात मी त्यांच्याकडून शिकलो, त्यांनी नाही शिकवलं. आणि मग ही भारतीय शिक्षणाची मूलभूत संकल्पना आहे की शिकवणे नावाची गोष्ट शक्य नाहीये, गोष्ट शिकणे नावाची शक्य आहे. मी शिकणार असेल तरच समोर त्याचा उपयोग आहे. मला शिकायची इच्छाच नसेल तर समोर किती अगदी बृहस्पती जरी आणून बसवले तरी त्यांचा उपयोग नाहीये. मग हे स्वयंशिक्षेचा जो हिशोब आहे तो मुद्दाम आपण आणला. कारण जसं म्हटलं मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, मग त्याच्यानुसार रचना बदलल्या. त्यात GOEC नावाचा एक प्रकार आला, जनरल सगळ्या विद्यार्थ्यांना घेता यावं आणि मग त्यातून त्यांना निवडता येतील अशा पद्धतीचं स्वयं निवड ज्याच्यामध्ये असेल, मग त्याकरता हे अभ्यासक्रम वेगवेगळे तयार केले. त्यातून हा अभ्यासक्रम आला. असे वेगवेगळे अभ्यासक्रम आता सध्या हे सगळा बदल चालू असल्यामुळे पुढचे येणार नाहीत, पण आणखीन काही वर्षानंतर जसं पूर्वी मी सांगू शकत होतो की ज्याला विद्यापीठीय भाषेत बोलायचं तर CBCS नावाचा अभ्यासक्रम होता. CBCSचा संपूर्ण संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम आपल्या या यूट्यूब चॅनलवर होता. काही दिवसानंतर आपण असं करू शकू की NEPचा संपूर्ण अभ्यासक्रम या पद्धतीने आपल्या समोर असेल, जो डिजिटल फॉर्ममध्ये असेल. आणि संस्कृत सारख्या प्राचीनतम भाषेला आपण या अत्याधुनिक माध्यमातून लोकांच्या समोर ठेवत आहोत. जसं काही लोकांना संस्कृत बद्दल एक न्यूनगंड असतो किंवा मला हे शिकता येईल का, किंवा मला हे बोलता येईल का, किंवा मला हे समजेल का, तर त्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? निश्चित अनेक गोष्टी आहेत. जसं या देशामध्ये परकीयांचे आक्रमण झाले, जगाच्या पाठीवर आजपर्यंत कुठल्याही देशावर झाले नसतील एवढे आक्रमण भारतावर झाले. का झाले आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. भारत हा संपन्न देश होता आणि संपन्न होता म्हणून आक्रमण झाले. झोपडपट्टीवर कोणी दरोड टाकत नसतं. भारत हा सगळ्या दृष्टीने संपन्न आहे. तो आर्थिकदृष्ट्याही संपन्न होता, ज्ञानदृष्ट्याही संपन्न होता. मग या देशात जेव्हा येऊन पोहोचले, आतापर्यंतचे कसे होते, आधीचे सगळे आक्रमण अगदी मुघलांच्या आक्रमणापर्यंत यांनी भौतिक साम्राज्य लुटलं, पैशाच्या माध्यमातून लूट केली, आर्थिक सुबत्ता जी आहे ती नष्ट करायचा प्रयत्न केली. पण अडचण ही आहे की त्यांनी नष्ट होत नसतो देश, पुन्हा निर्माण होतं. जर तुमच्यात कौशल्य असेल तर ती आर्थिक सत्ता तुम्ही पुन्हा निर्माण करू शकता. पण इंग्रजांनी या देशामध्ये आल्यानंतर या देशाचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. खऱ्या अर्थाने भारताला पेटलेला पहिला शहाणा शत्रू, म्हणजे शत्रू असला तरी त्याच्या शहाणपणाचा आपल्याला विचार केला. त्यांनी या देशात आपलं कायम राज्य करायचंय. मग कायम राज्य कसं करता येईल, तर या देशाचे जे अभिमान आहेत ते आपल्याला तोडले पाहिजे. मग या देशामधला अभिमान कोणता आहे, तर या देशातलं त्यांचं ज्ञान हा त्यांचा अभिमान आहे, संस्कृत भाषा ही त्यांचा अभिमानाचा विषय आहे. मग या सगळ्यांवर त्यांनी हेतुपुरस्सररित्या व्यवस्थित योजनाबद्ध पद्धतीने आक्षेप घेतले, याच्यावर नाना प्रकारचे आघात केले. संस्कृत ही एका वर्गाची भाषा आहे, वास्तविकता नाही आहे. वाल्मिकी हे आद्य कवी म्हणून आपण ओळखतो, ते जन्मानी कोळी होते. कालिदास हे महाकवी म्हणून आपण ओळखतो, ते जन्मानी गुराखी होते. सगळ्यांची भाषा होती. स्त्री शिक्षणही या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. अगदी 8व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत 20व्या शतकापर्यंतच्या विविध स्त्री लेखकांचे ग्रंथ आज उपलब्ध आहेत. पण आपल्याला हे हेतुपुरस्सर शिकवल्या गेलं की या देशात स्त्री शिक्षण नाही आहे, बाकीच्यांना शिकवल्या जात नव्हतं, अशी रचना नव्हती. सगळ्यांची भाषा होती. फक्त अडचण कोणती होती की त्या भाषेकरता मी मगाशी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की अत्यंत नियमबद्ध भाषा आहे. मग त्या नियमबद्ध भाषेचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर हे म्हटलं जातं की पाणिनी हे जगातले एकमेव असे अद्वितीय व्यक्ती होती की जे सॉफ्टवेअर इंजिनियर होते विदाऊट हार्डवर्क.
म्हणजे त्यांच्याजवळ हार्डवेअर कोणतंही नाही आहे तरी ते सॉफ्टवेअरमधले ग्रेट अशा पद्धतीचे विद्युत ज्ञानी आहेत. ती रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. मग तो अभ्यास केवळ पाठांतराने करायचा आहे, लक्षात ठेवून करायचं आहे. पुस्तकात लिहिलेलं उपयोगाचं नाही, कारण ते वेळेवर कामी येत नाही. तुमच्या कामी तेच येणार आहे जे तुमच्या मेंदूत बसलेलं आहे. मग तो पाठांतराचा विषय त्याच्यासाठी आवश्यक होता. पण अनेकांना भीतीच ती वाटली, एवढा वेळ देण्याची नाही. आजकाल आपल्यामध्ये इन्स्टंटची कल्पना आहे, 2 मिनिटात सगळ्या गोष्टी तयार पाहिजेत. ही गोष्ट होत नाही. प्राचीन किंवा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जेव्हा करायची आहे तेव्हा ती कुठेही शॉर्टकट नावाची गोष्ट नसते. मग त्यातून ह्या अनेक गोष्टी आल्या. मग लोकांच्या डोक्यात ही भीती आली की आपल्याला संस्कृत समजेल कसं. काही गोष्टी निश्चित आहेत की त्याच्यामध्ये समास प्रचुरता आहे, त्याच्यामध्ये जोडाक्षर भरपूर आहेत, संधी आहेत. जोपर्यंत ते तुम्हाला वेगळं करता येणार नाही तोपर्यंत आनंद घेता येणार नाही. पण आता हा फायदा आपल्याला झालेला आहे की आता आपल्याला मूळ संस्कृत भाषा जशाला तशी ती कळायलाच पाहिजे. त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, त्याला मी कुठेही पर्याय म्हणून नाही सांगत आहे. पण आता आपल्याला भाषांतर इतके उपलब्ध आहेत की तुम्ही भाषांतराच्या माध्यमातून मराठीतून रसग्रहण तर करू शकता ना. मला वाचता नाही येणार मूळ ग्रंथ जशाला तसा, पण निदान त्या ग्रंथात काय सांगितलंय ते समजून तर घेता येऊ शकतं. ते तुम्हाला तुमच्या भाषेत घेता येऊ शकतं. आणि मग आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगितलं त्यातल्या अनेक पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू आहे की तुम्ही मातृभाषेत शिक्षण द्या. मग आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तोही पैलू, त्यांनी सांगितलेले अनेक पैलू आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग असला पाहिजे, समाज शिक्षण असलं पाहिजे, अत्याधुनिक पद्धतीने असलं पाहिजे, भारतीय ज्ञान पद्धती असली पाहिजे. ह्या सगळ्या उद्दिष्टांना चॅनल आपोआप पूर्ण करत आहे. मातृभाषेतून मराठी भाषेतून लोकांपर्यंत हे सगळे प्राचीन विषय पोहोचत आहेत. जसं आता तुम्ही बोललात की एकमेव शत्रू असा होता की ज्यांनी आपली मूळ जे आहे ते ओळखून आपल्याला त्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. पण आता असं काही काही गोष्टी समोर येतात की पाश्चात्य लोकांना हिंदू म्हणजे भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असते, आपल्या भाषेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. किंवा जसं आता अमेरिका किंवा जपानमधून काही काही लोक आहेत की ज्यांना शिकायचे किंवा त्यांची मूळ भाषा जपान मधली मूळ भाषा आपली याच्यावरून आलेली आहे हे त्यांना कधी कळलेलं आहे. मग ते आपला भाषा शिकण्यासाठी म्हणजे येतात आहेत. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, निश्चितपणे मी आता म्हटलं तसं की जागतिक पातळीवर येईल. अडचण काय होती की आपले लोक प्रामुख्याने पोहोचत नव्हते. गुरुकुलामध्ये जाऊन शिष्यानी पोचायचं, गुरुनी शिष्याकडे जायची गरज नव्हती. गुरु आपल्या पद्धतीत राहत होते, भारत आपल्या पद्धतीत राहत होता. ज्यांना शिकायचंय ते भारतात येत होते. मधल्या काळात ती शृंखला तुटली, ते लोक भारतात येऊन पोहोचत होतं. नालंदासारखं अद्वितीय विद्यापीठ आपल्याकडे होतं, तक्षशिलासारखं विद्यापीठ होतं. इंग्रज या देशात येण्याच्या पूर्वी या देशामध्ये लहान लहान अशा स्वरूपातले गावागावातले असणारे 2,72,000 गुरुकुलं होते. हे संपूर्ण रचना नष्ट झाली आहे. शिक्षण यंत्रणा नव्हती नाही, 2,72,000 गुरुकुलं असण्याची नोंद इंग्रजी डॉक्युमेंट्समध्ये आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग हे सगळं तुटलं. त्याच्यामुळे आता जेव्हा लोकांपर्यंत हे पोहोचतंय, कारण जेव्हा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपले लोक बाहेर जायला सुरुवात झाली, ते नुसते स्वतः नाही बाहेर गेले. माणूस जातो तेव्हा त्याच्यासोबत त्याची संस्कृती जाते. आणि मग ते जेव्हा जागतिक पातळीवर आता भारतीय लोक पसरायला सुरुवात झाली तेव्हा त्या सगळ्या लोकांकडे पाहून अरे हे तर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग त्याचा अभ्यास सुरू झाला. आता थोडासा माध्यमाचा हाही फायदा मिळाला की इंटरनेटमुळे आता संपूर्ण जग एकत्र आलं. म्हणजे मी माझ्या वणीसारख्या अत्यंत सुदूर गावात सहज बसून असतो आणि संपूर्ण जगाशी शिकवू शकतो. म्हणजे आमचे कुलगुरू होते, पूर्व कुलगुरू मालखेडे साहेब, ते सहज म्हणायचे यू आर ग्लोबल टीचर. तर तशी अवस्था आता प्रत्येकाची निर्माण झाली. तर हे माध्यमांचाही फायदा आहे की सगळे जग आता संस्कृतकडे एका आशेने पाहत आहे, त्या ज्ञानाकडे ते पाहत आहे प्रामुख्याने. आजवर तुमच्या चॅनलवर असंख्य प्रतिक्रिया आल्या असतील, त्यापैकी तुम्हाला लक्षात राहणारी किंवा वैशिष्ट्यपूर्व प्रतिक्रिया काय असेल? निश्चित मी आता सांगितलं तसं की शेकडो प्रतिक्रिया येत आहेत. म्हणजे मी तर अनेकदा गमतीने सांगत असतो की चॅनलवरचे व्हिडिओ पहा की नका पाहू, पण त्या व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट्स एकदा वाचा. की कॉमेंट्स वाचल्यावर तुम्हाला कळेल की तो विषय किती वेगळा आहे आणि किती महत्त्वाचा आहे. असंख्य अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत. कारण मी मगाशी म्हटलं तशा पद्धतीने की असंख्य लोक पाहत आहेत. म्हणजे पुढे आपण त्याच्यावर कदाचित आणखीन विचार करू की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, हे त्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे संस्कृत अभ्यासक किती असणार आहेत? गेल्या 5 वर्षाचा विषय आपण जो म्हणतोय, 5 वर्षामध्ये सगळ्या विद्यापीठात मिळून नीतीशतक जर अभ्यासाला घेतला आपण गृहीत धरणं अभ्यास मोजण्याकरता, तर नीतीशतक सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठात मिळून शिकणारे 5,000 विद्यार्थी नाही आहेत. मग 5 वर्षात जर 5,000 विद्यार्थी नाही आहेत तर ही 35,000ची संख्या कुठून आली? तर त्याचं उत्तर आहे की सरळ सरळ हा अर्थ आहे की 30,000 बाहेरचे विद्यार्थी
बाहेरचे याचा अर्थ जे संस्कृत अभ्यासाचे विद्यापीठीय विद्यार्थी नाहीत ते आनंद घेत आहेत. मग हा आकडा कुठून येतो तर त्या सगळ्यांचा विषय तो आहे की अरे आम्हाला हे शिकायचं होतं. आज शेकडो डॉक्टर्स आहेत, शेकडो इंजिनियर्स आहेत, शेकडो प्रशासकीय अधिकारी आहेत, CA आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक याच्यावर जुळलेले आहेत. ते म्हणतात आम्हाला हे शिकायचं होतं, आम्हाला मेघदूतम ऐकून माहिती होतं, शाकुंतल नावाचं नाटक आहे हे ऐकलं होतं, पण हे आम्हाला अभ्यासता कसं येणार. आमच्या अभ्यासक्रमात येण्याचा प्रश्न नव्हता, मेडिकलमध्ये येणार नाही, इंजिनिअरिंगमध्ये येणार नाही आहे, पण आम्हाला शिकायचं आहे. आता या माध्यमातून त्यांना शिकता येतं आहे. असंख्य गृहिणी म्हणजे त्यात हजारो गृहिणींचा विषय आहे. त्या म्हणाल्या आम्ही शिक्षण जणू काय आमचं संपलं होतं, नवीन याच्याशी आम्ही जुळतच नव्हतो, या निमित्ताने आम्हाला शिकायला मिळतंय. आणि कितीतरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी असं म्हटलं, काही मोजक्या मुद्दाम सांगतो की आपल्यातली एक पुण्याची भगिनी, कोणाच्या नावं मुद्दाम सांगण्याची आवश्यकता नाही, पण पुण्याच्या एक भगिनी जाऊन पोहोचल्या अमेरिकेमध्ये मुलीच्या बाळंतपणाकरता. आता यांचा सगळा संसार मार्गी लागलेला आहे, व्यवस्थित 50-55च्या वरचं वय आहे, आता काही काम नाही म्हणून ॲडमिशन घेतली MA करता, MA संस्कृत करता आणि मुलीच्या बाळंतपणाकरता जावं लागलं अमेरिकेत. आता अभ्यास कसा करायचा, अभ्यास पंचायत निर्माण झाली. त्यांना कुठून तरी यूट्यूब चॅनलबद्दल कळलं, त्यांनी मेघदूतमचे फक्त व्हिडिओ ऐकले, त्यांचं मला अमेरिकेतून पत्र आलं की या व्हिडिओच्या माध्यमातून मला 80% मार्क मिळाले. म्हणजे हे जो प्रकार आहेत हे सगळ्यांना त्याचे फायदे मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची एक प्रतिक्रिया सांगतो जी त्या काळात जास्त महत्त्वाची होती की बंगलोरची एक विद्यार्थिनी आहे, ज्योतिषशास्त्राचे नियम असतात त्यांना नाव सांगू नये त्या पद्धतीने, पण ज्यांनी सांगितलं ना त्यांचं नाव सांगायला हरकत नाही. पुण्याचे उमेश कुलकर्णी नावाचे एक गुरुजी आहेत, त्या उमेश कुलकर्णी गुरुजींनी हा सांगितलेला प्रसंग की त्या विद्यार्थिनी त्यांना कॉन्टॅक्ट केला, नोकरी गेली कोविडच्या काळामध्ये, जो सोबतचा होता तो सोडून गेला, दोन्हीकडून तिची पंचायत झालेली आहे, फसवणूक झालेली आहे, मी आत्महत्या करते अशा पद्धतीने तिने गुरुजींना फोन केला. गुरुजींनी तिला काय उपाय सांगायचे ते सांगितले, पण ते उपाय एका मिनिटात नाही होणार ना, तुम्ही कुठल्याही गोष्टीला वेळ लागणार आहे. त्या दिवशी त्यांना योगायोगाने, मुद्दाम मी तो क्रमांक सांगतो की नीतिशतकमचा 110 क्रमांकाचा एपिसोड प्रकाशित झालेला होता आणि त्याच्यामधली जी रचना होती गुरुजींनी तो व्हिडिओ तिला पाठवला. तो मुद्दाम का सांगतोय, तिथे भग्नाशस्य करंड पिंडित तनो अशा नावाचा तो श्लोक आहे, श्लोकाबद्दल नाही मिळत, त्यातला अर्थ मी आपल्याला सांगतो की एका गारुड्याने एक साप पकडला, तो पकडल्यानंतर तो त्या जुन्या पेटाऱ्यात गोल ठेवायचा. साप वास्तविक सरळ राहणारा जीव आहे, त्याला असं पिंडाळी मारून बसायची गरज नाही, आखडून बसलेला आहे बिचारा, खायला प्यायला काही नाही, झाकण काढता येत नाही, अशा अवस्थेत आता मरतो, खायला काही नाही, प्यायला काही नाही, बाहेर पडता येत नाही, अशा अवस्थेत तो साप आहे. कुठून तरी एक उंदीर आला, त्या उंदराला वाटलं या पेटाऱ्यात काहीतरी खायचं आहे, उंदराने त्याच्या क्षमतेने त्या पेटाऱ्याला छिद्र केलं, उंदीर पेटाऱ्यात गेला. आता काय मजेदार रचना आहे, त्या सापाला बसल्या जागी उंदीर खायला मिळाला, म्हणजे त्याच्या खाण्याचा प्रश्न मिटला आणि छिद्र तयार केलेलं होतं त्यातून साप बाहेर पडू शकला. म्हणजे इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा जर तुमचं दैव सोबत असेल तर तुम्ही वाचू शकता असं सांगणारा तो सुंदर श्लोक तो तिच्या परिस्थितीला इतका लागू होता की तिने तो दिवसभरात 4-5 वेळा तो व्हिडिओ ऐकला आणि संध्याकाळी तिने गुरुजींना पुन्हा फोन केला, आता मला जगावंसं वाटतंय, मला वाटतं याच्यापेक्षा मोठा पुरस्कार उपक्रमाला असू शकत नाही. बरोबर. जसं आता परदेशी लोकांना आपल्या भाषेवर फार असं ओढ निर्माण झाली आहे की त्यांना संस्कृत भाषा जाणून घ्यायची आहे, किंवा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं ना की जगभरात या भाषेबद्दलची आस्था जी निर्माण झालेली आहे ती प्रामुख्याने ही ज्ञान भाषा आहे. म्हणजे कधी काळी आपल्या इथे संस्कृत बोलल्या जात होतं, अगदी घराघरात बोलल्या जात होतं, त्यातही घराघरात म्हणजे सगळेच माणसं संस्कृत बोलत होते असं नाही. प्राचीन नाटकं जर तुम्ही उघडून पाहाल तर त्यातले स्त्री पात्र किंवा गौण पात्र ज्याला आपण म्हणतो ते सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राकृत भाषेत बोलत होते. म्हणजे एकदम मृच्छकटिकमसारखं एक नाटक घेतलं तुम्हाला त्यात 18 प्रकारच्या प्राकृत मिळतील. म्हणजे इतके वेगवेगळ्या पद्धतीने बोलणारे लोक त्याही काळात होते. अगदी सर्वसामान्य प्रत्येक माणूस संस्कृतच बोलत होता असं नव्हतं, पण ही ज्ञान भाषा आहे. आणि आत्ता आपल्याला काय झालं, मधल्या काळात जेव्हा शांततेचा काळ असतो ना तेव्हा माणूस स्वाभाविक मनोरंजनाकडे वळतो. त्याच्यामुळे आपल्याकडे संस्कृतमधल्या साहित्याबद्दल आणि त्यातलंही काव्य नाटक याच्याबद्दल जास्ती रुची निर्माण झाली. पण संस्कृतमध्ये केवळ काव्य नाटकं नाही आहेत, जगातला असा एकही शास्त्रीय विषय नाही की ज्या विषयावर संस्कृत साहित्यामध्ये काही लिहिल्या गेलेलं नाही आहे. पण काव्य नाटकं सुद्धा अभ्यासत असताना, म्हणजे मेघदूतम अभ्यासत असताना तुम्हाला केवळ त्यातले प्रेमसंबंध वापरायचे आहेत किंवा त्यांच्या त्या प्रेमलिलीचं काव्य वापरायचं एवढं नाही आहे. त्या निमित्ताने महाकवी कालिदासांनी संपूर्ण भारताचा भूगोल आपल्यासमोर ठेवला.
मग तुम्ही अभ्यास त्या अंगाने जर करत असाल की त्या नगरीत गेल्यानंतर तिथलं लोकजीवन कसं आहे, तिथला व्यापार कसा आहे, तिथलं प्राणीविश्व कसं आहे. रघुवंशम ज्याच्यावर सध्या मी वेगवेगळ्या पद्धतीने लेखमालिका लिहितोय, जरी या उपक्रमात नसली आली तरी, पण रघुवंशममध्ये वेगवेगळ्या राजांच्या त्यांनी दिग्विजयांबद्दल सांगितलं. मग ते दिग्विजयाबद्दल सांगत असताना त्या प्रांताचे सगळे वैशिष्ट्य सांगितले. तिथले खनिज कोणते आहेत, तिथले लोकाचार कोणते आहेत, तिथे कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी मिळतात, कोणते सण उत्सव असतात. मग या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला साहित्यातून सुद्धा करता येतो. पण केवळ साहित्यच नाही तर सगळ्या प्रकारच्या शास्त्रीय ग्रंथांबद्दल, म्हणजे तुम्हाला फिजिक्स ज्याला आपण सध्याच्या काळात म्हणतोय त्या भौतिक विज्ञानाबद्दल अभ्यास करायचा असेल तर संस्कृतमध्ये शेकडो ग्रंथ आहेत. तुम्हाला खगोलशास्त्राबद्दल करायचं आहे, आर्यभट्ट ब्रह्मगुप्तासारखे अद्वितीय लेखक आहेत. तुम्हाला रसायनशास्त्र अभ्यास करायचा असेल, तुम्हाला नागार्जुनांसारखा अद्वितीय ग्रंथ आहे. तुम्हाला स्थापत्य विज्ञानात यायचं असेल तर मयमतम, मानसारम सारखे ग्रंथ आहेत. म्हणजे हे केवळ मी तोंड ओळख म्हणून आपल्याला सांगतोय. असं प्रत्येक विषयामध्ये संस्कृत प्राचीन साहित्यामध्ये प्रचंड ज्ञान निर्मिती झालेली आहे. अडचण फक्त एक आली की संस्कृतची भाषा म्हणजे त्यातली जी पारिभाषिक संज्ञा ज्याला आपण म्हणतो, ती टर्मिनॉलॉजीला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ती टर्मिनॉलॉजी आणि सध्याची भाषा यांच्यात जो भेद निर्माण झाला ना, यांच्यातली जी दरी निर्माण झाली ना, समस्या त्यांनी निर्माण झाली की स्थापत्य विज्ञानाचा म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यावाल्यांना संस्कृत येत नाही, संस्कृतवाल्यांना इंजिनिअरिंग कळत नाही. मानसारम किंवा मयमतम सारखे ग्रंथ हे तितक्या सुंदर पद्धतीने येणार नाहीत. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली, भाषांतराच्या सुविधा झाल्या. त्या भाषांतराच्या सुविधांमुळे सगळ्या जगात हे पोहोचलं. कारण हे किती दिव्य आहे, अत्यंत मूलभूत आहे आणि किती प्राचीनतम असावं. एक लहानसं उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. गुजरातला जर आपण गेलात तर सोमनाथाचं मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करण्यात आला. त्या सोमनाथ मंदिराच्या जवळ एक स्तंभ आहे, बाणस्तंभ असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यावर वरती एक बाण काढलाय म्हणून त्याला बाणस्तंभ म्हणायचं. खाली पृथ्वीचा गोल काढलेला आहे, वरती एक बाण लावलाय. सुमारे 1500 वर्षापूर्वीचं शिलालेख आहे तिथे, 2 ओळींचा संस्कृत भाषेतला. शिलालेखाचा अर्थ मी फक्त आपल्याला सांगतो. या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जर तुम्ही समुद्रातून गेलात तर रस्त्यात एकही पृथ्वीचा टप्पा तुम्हाला लागत नाही, भूभाग लागत नाही, असा प्रकारचा शिलालेख तिथं लिहिलाय. आता मला सांगा, ज्या काळात GPS नव्हतं, 1500-2000 वर्षापूर्वी, त्या काळात त्यांनी हे कसं शोधून काढलं असेल. याचा अर्थ तेव्हा त्यांना दक्षिण ध्रुवही माहिती होता. त्या दक्षिण ध्रुवापर्यंत या रेषेतून जाताना मध्ये कोणताही भूभाग येत नाही याचं ज्ञान तुमच्या माझ्या पूर्वजांना होतं. आजही ज्याला आपण विज्ञान, अत्यंत प्रगल्भ विज्ञान म्हणतो, त्या प्रगल्भ विज्ञानाला सुद्धा लोहस्तंभाचा हिशोब नाही शोधता आला ना, की याच्यावर असं नेमकं काय त्यांनी पुटिंग लावलेलं आहे, कोटिंग केलेलं आहे की तो पावसात राहून सुद्धा त्याला जंग पकडत नाही. अशा प्रकारचं लोखंड आहे, ते शुद्ध लोखंड निर्माण कसं केलं असेल, अशा असंख्य गोष्टी आपल्याकडे आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार जागतिक पातळीवर आता त्याचं आकर्षण सगळ्यात जास्ती आहे. आणि हे ज्या संस्कृत भाषेत आहे म्हणून ती संस्कृत भाषा शिकायची आहे. काव्यनाटकं तर शिकायचीच आहेत, पण काव्यनाटकाच्या पलीकडे शास्त्रीय दृष्ट्या जगाचा जास्ती आकर्षणाचा भाग आहे. पण आपली मुलं दूर जातात आहे का या भाषेबद्दल आणि पाश्चात्य लोक जवळ येतात आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? हा जागतिक पातळीवरचा विषय असतो. म्हणजे अगदी वेशभूषेपासून आपण पाहू शकता की रशियातल्या लोकांना, जर्मनीतल्या लोकांना साडी नेसून फिरावं वाटतं आणि भारतातल्या मुली मात्र पॅन्ट शर्ट घालून फिरायच्या मागे लागतायत. हा एक जागतिक विषय असतो. कुठंतरी आपल्याला एक इतरांचं आकर्षण असतं, ते आता स्वाभाविक आहे. इतके वर्ष तुमच्यावर जर राज्य बाहेरच्यांनी केलं असेल तर त्याचं आकर्षण हे अत्यंत स्वाभाविक आहे, त्यात काही पण गैर अशातला भाग नाही. आपल्याला नेमकं तेच करावं लागेल की आपला हा वारसा किती श्रेष्ठ आहे हे आपल्या घरातून त्यांना पटवून द्यावं लागेल. आणि त्यांना पटेल अशा भाषेत, त्यांना पटेल अशा पद्धतीने, त्यांना रुचेल अशा शब्दात आणि त्या माध्यमातून. चॅनलचा मूळ उद्देश तोही आहे की संस्कृत भाषेकडे पाहायचं कसं. श्लोक म्हणून नुसतं नका पाहू, सुभाषित म्हणून नका पाहू. 15 मिनिटं जर मला त्या सुभाषितावर बोलायचं असेल आणि एकच सुभाषित असेल तर ते 15 मिनिटात मी त्याच्यावर काय बोलणार. मग त्या निमित्ताने अनेक गोष्टी, जसं संस्कृतमधला विषय येताना एखादा की कमळाचा नुसता उल्लेख आला तर मग कमळ या विषयावरती मी 25 शब्द त्यांना सांगेल. किती भाषा समृद्ध आहे आपली, लक्षात घ्या. पद्म म्हणजे कमळ आहे, अंबुज म्हणजे कमळ आहे, सरोज म्हणजे कमळ आहे, अरविंद म्हणजे कमळ आहे, कोकनद म्हणजे कमळ आहे, कुवलय म्हणजे कमळ आहे. हे वेगवेगळे शब्द आहेत. त्याच्या पलीकडची गंमत सांगतो, या प्रत्येक शब्दाला वेगळी छटा आहे. या असं नाही की हे सगळे कमळ याच अर्थाने आहेत. केवळ कमळ नाही, त्यातलं निळं कोणतं, पांढरं कोणतं, लाल कोणतं, दिवसा उगवणारं कोणतं, रात्री उगवणारं कोणतं, याच्यानुसार त्याचे संदर्भ बदललेले आहेत. मग इंदीवर दल श्यामम असं वर्णन येईल. निळ्या रंगाच्या कमळाला इंदीवर किंवा अरविंद शब्द वापरलेला आहे. मग तो सोनेरी कमळ करतानाही वापरणार.
मग प्रत्येक जागी त्या ज्या छटा असतात ना त्या सुद्धा अभ्यासणे, भाषा अभ्यासणे त्याला म्हणतात. जसं मी एक नेहमी उदाहरण देत असतो की रव, नाद, घोष आणि ध्वनी या चारींचा अर्थ आवाज असाच तुम्हाला सापडेल. शब्दकोशांमध्ये चारीचा अर्थ आवाज आहे, पण रव कुठं वापरायचा? पायाचा येतो ना त्या आवाजाला रव म्हणतात, म्हणून पद रवत शब्द आहे. घंटा नादच शब्द आहे. घोष हा नगाऱ्याचा भेरीचा असतो. तुम्ही असं वाक्य नाही वापरू शकत की ती तरुणी चालत आली आणि तिच्या पदघोषाने असं म्हणतं दान आणलं. पदघोष नसतो, पद रवत असला पाहिजे, तो हळूवार नाजूकच असला पाहिजे, त्यात पैंजणांचा नादच असला पाहिजे, पैंजणांचा ध्वनी नसतो. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, त्या शब्दांच्या मागच्या ज्या भूमिका आहेत त्या या निमित्ताने. मग हे जे आपलं लोकप्रिय होतं त्याचं कारण हे आहे की त्या श्लोकाचा अर्थ तर येतो, पण त्या अर्थाच्या निमित्ताने अशा असंख्य आनुषंगिक गोष्टी ज्या येतात त्या भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचं एक वेगळी दृष्टी आपल्याला प्रदान करतात. कितीतरी वेगवेगळे पैलू. म्हणजे आता समोर आपल्याला जे सण येतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की घरावर तोरण लावायचं आंब्याचं. मग आपण सहज एक प्रश्न विचारतो की आंब्याच्याच पानाचं का लावायचं? मग तो प्रश्न पडतो त्यांना की अरे हो बरोबर आहे, लावतोय वर्षानुवर्ष आंब्याच्याच पानाचं का? मग आंब्याच्या पानांमध्ये आंब्याच्या वृक्षाला त्याला वृक्षराज का म्हटलं? तर पाचही प्रकारचे आनंद आंब्याचं झाड आपल्याला एकत्र देतं. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध 5 मार्ग आहेत. सगळीच्या सगळे आंब्याच्या झाडावर एकत्र आहेत. तिथं कोके राहतो म्हणून शब्द आहे, त्याचा स्पर्श म्हणजे सावलीचा आनंद आपल्याला आहे. तिथं रूप म्हणजे हिरवंगार झाड असतं, 12 महिने हिरवं असतं. तो जो प्रकार आहे तो हिरव्या रंगाचा, कारण हिरवा हा डोळ्याला सगळ्यात आनंद देणारा रंग आहे, म्हणून हिरव्या रंगाचा विषय आहे. तिथे असणाऱ्या स्वादाचा विषय आहे. जगातलं एकमेव फळ जे तुम्ही कच्चंही खाऊ शकता आणि पिकलेलंही खाऊ शकता. बाकीच्या कुठल्याच फळाला ही सोय नाहीये, पण आंबा कच्चाही खाता येतो कैरी म्हणून, पिकलेला तर काही विषयच नाही. रस आहे, गंध, त्याच्या मंजिरीचा असणारा सुगंध, 5ही आनंद देतात. मग हा येणारा सण माझ्या आयुष्यात असा 5ही आनंदांना घेऊन यावा म्हणून आंब्याचं तोरण. आता या गोष्टी जेव्हा आपण भारतीय संस्कृती सांगतो ना या सगळ्यांना पटतात. ते म्हणतात अरे हा हे बरोबर आहे. आता ते आम्हाला तर्कदृष्ट्या आपल्याला नवीन पिढीच्या समोर ते तर्कदृष्ट्या पटवून द्यावं लागेल. केवळ आंब्याच्या पानाचं तोरण लावल्याने पुण्य लागतं असं म्हणून काम नाही होणार. हा जो भाव आहे तो आपल्याला व्यवस्थित आणि उपक्रमामध्ये आपण तो मांडतोय. की जसं तुम्ही गिरवाणवाणी हे चॅनल चालवलं अभ्यासक्रमांसाठी, तर अजून कुठले कुठले अभ्यासक्रम तुम्ही याच्यात घेणार आहे? नाही, मी अशी म्हटलं तसं की गिरवाणवाणी सुरुवातीला तर नुसते व्हिडिओ तयार केले, पण नुसते व्हिडिओ उपयोगाचे नाहीत. एकदा व्हिडिओ लोकांनी पाहिले, आता त्यातून पुढे काय करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तयार झालेले होते. मग आता मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास असल्यामुळे, जसं राष्ट्रीय शैक्षणिक संसाधन आहे आपल्याकडे, स्वयं नावाचं प्लॅटफॉर्म आहे, त्या स्वयंवर काय आहेत वेगवेगळे अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. ते अभ्यासक्रम कसे असतात, ते एक व्हिडिओ दिलेला असतो, त्याच्यासोबत एक वाचन साहित्य असतं आणि त्याच्यावर प्रश्नावली असते. मग आता हे जे स्वयंचे व्हिडिओ आहेत किंवा अभ्यासक्रम आहेत ते सामान्य आपल्या विद्यार्थ्यांना, खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सहज शक्य होत नाही. एक तर ते अत्यंत उच्च दर्जाच्या इंग्रजी भाषेमध्ये आहेत, काही हिंदीत आता येत आहेत, आणि दुसरी गोष्ट त्या प्रत्येकाला अत्यंत मोठ्या प्रकारचं मूल्य मोजावं लागतं. मग ते सामान्य विद्यार्थ्यांना शक्य नाही. मग आपण हे मराठीतून आणणं, ही कल्पना मुळात आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य जे आहेत डॉक्टर प्रसाद खांजोडे म्हणून, त्यांच्या डोक्यातली की आपण आपलं स्वयं का नाही तयार करायचं, आपल्या विद्यापीठाचं स्वयं असलं पाहिजे. वेळ लागेल, या गोष्टी व्हायला खूप वेळ लागतो, पण निदान आपल्या महाविद्यालयाचं का नाही असावं ही त्यांनी कल्पना केल्यावर मग आपण याच्यातून हा प्रकार केला की या प्रत्येक व्हिडिओचा आधार घेऊन त्याच्या आधारे एक व्हिडिओ घ्यायचा, त्याच्यासोबत त्याचं वाचन साहित्य, म्हणजे समजा नीतिशतकमचा एका श्लोकावरचं व्हिडिओ असेल तर त्या श्लोकाचं वर्णन करणारं श्लोक मुळात, आणि मग श्लोकावरचं प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचा एकत्रित अर्थ, अशा प्रकारचं वाचन साहित्य, आणि प्रत्येकावर 10 प्रश्नांचा गुगल फॉर्म, म्हणजे रोज तिथल्या तिथे त्याला ते भरता येतं. बरं, ही सगळी प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे त्यांना बसल्या बसल्या घरी केव्हाही करता येते. आता तर पूर्ण तयार झालं असल्यामुळे त्यावेळेला आपण रोज एक एक पाठवत होतो, आता त्याला एका दिवशी 4ही सोडवता येतील कारण सगळे तयार आहेत. आणि मग ते अभ्यास कशा करतात तर त्या प्रश्नांच्या माध्यमातून व्यवस्थित ऐकलं की नाही निश्चित होतं की अरे हा मुद्दा सुटला. बरं, तिथं 4 त्याला पर्याय दिले, बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात, आणि मग बहुपर्यायी प्रश्नामध्ये 4ही पर्याय बरोबर वाटतील अशा पद्धतीचे दिलेले असतात. की समजा एखादा शब्द आहे मधुमती, मला उत्तर पाहिजे तर मग गंधमती, मधुमती, वासमती अशा पद्धतीचे काहीतरी शब्द दिलेले असतात, अनुमती, की त्याच्यातून नेमका कोणता ऐकला होता. मग त्याला ते व्यवस्थित ऐकणं भाग आहे.
म्हणून परीक्षा त्या दृष्टीने उपयोगी. आणि मग अशा प्रकारचे अभ्यासक्रम आपण केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यातले सुरुवातीला जेव्हा झाले तेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यायचं होतं. कालिदास विद्यापीठाने रामटेकच्या त्याला मूल्यवर्धित अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली. नीतिशतकमच्या 10 पद्धती आहेत त्याच्यामध्ये. 10 पद्धतीवर आपण 10 अभ्यासक्रम केले. विद्यार्थ्यांना 10 प्रमाणपत्र मिळतात. ई प्रमाणपत्र, बसल्या जागी घरी त्यांना प्रमाणपत्र मिळतात. त्यानंतर मग दुसरीकडे आपण त्यांचा आणखीन विस्तार कसा करायचा, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जे पुण्याचं आहे, त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने श्रेयांक नावाची प्रक्रिया जी आली NEP मध्ये, 2-2 श्रेयांकांचे 2 अभ्यासक्रम, नीतिशतक पूर्वार्ध, नीतिशतक उत्तरार्ध अशा नावाचे 2 अभ्यासक्रम केले, जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागू असलेले. म्हणून मगाशी जसं म्हटलं तसं की मी वणीसारख्या गावात राहतो, पण आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेमध्ये ते अभ्यासक्रम चालतात आणि जगभरातून लोक ते अभ्यासक्रम करतायत. त्याच्यामुळे हे अभ्यासक्रम हा त्यातला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हळूहळू इतके अभ्यासक्रम तयार होतील की आपलं स्वतःचं अशा प्रकारचं एक पोर्टल असावं, अशी रचना तयार त्याच्यावर निश्चितपणे होईल. आजपर्यंत 6 अभ्यासक्रम तयार आहेत. सुरुवातीला खरं तर मगाशी आपण जे म्हटलं की सुरुवातीला आपला पहिला हिशोब झाला गणेशावरचा. गणेश अथर्व शीर्षावर आपण पहिला असा अभ्यासक्रम तयार केला आणि मग संस्कृत साहित्याचे अभ्यासक्रम याच्यावर तयार झालेले आहेत. तर आता आपण फक्त साहित्य किंवा संस्कृत भाषेबद्दल बोललो, तर तसं कुठल्या अजून विषयाबद्दल तुम्ही असा उपक्रम काढणार आहात का येत्या काळात? निश्चित उपक्रम तर इतके आहेत की 1000 वर्षाचं जरी आयुष्य भगवंतांनी दिलं तरी ते कमी पडेल. कारण मुळात तो संस्कृत साहित्याचा अपार सागरच तेवढा मोठा आहे. जसं आता मी विज्ञानाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला बोललो की याच्यावर आपल्याला वेगवेगळे पुढचे उपक्रम घेणार आहेत. आता ह्या गोष्टी आपोआप येतील, हळूहळू टप्प्याटप्प्याने येतील. कारण जसं भारतीय ज्ञान पद्धती हा विषय नवीन अभ्यासक्रमात अंतर्भूतच करण्यात आलेला आहे. मग त्याच्यात पहिल्यांदा तर नुसती तोंड ओळख आहे की भारतामध्ये कोणकोणती ज्ञान पद्धती होती, मग 4 वेद कसे होते, 6 अंग कसे होते, वेदांग कसे होते, वेदांतपर्यंत कसा हा विषय आला, मग वेगवेगळ्या प्रकारचे पौराणिक ग्रंथ कसे होते, या सगळ्याचं वर्णन आपल्याला पहिल्या याच्यात येतं. नंतर जे द्वितीय वर्षाला आलेलं आहे ना, ते तुम्हाला तुमचं मेजर बेस IKS असं त्याला नाव आहे. मेजर याचा अर्थ तुमचा जो मूळ विषय तुम्ही घेतलाय त्यात IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान परंपरा. मी रसायनशास्त्र शिकतोय, मग रसायनशास्त्रात माझ्या देशात प्राचीन काळात काय होतं, मग फिजिक्स मी शिकतोय, मग फिजिक्समध्ये प्राचीन काळात काय होतं, ते जास्त सोपं पडणार आहे. कारण फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना ते अभ्यासणं सोपं आहे. बरोबर. हा, रसायनशास्त्राच्या अभ्यासाला जितका सहज नागार्जुन कळेल तितका तो मला नाही कळणार, कारण माझा रसायनशास्त्राचा अभ्यास नाहीये. मग ती जुवा जो आहे, जो आपण म्हटलं की मध्ये जी दरी पडली होती ती सांधणे हा त्यातला विषय. मग या पद्धतीत आपण अनेक गोष्टी करणार. हे पुढचे उपक्रम ठरलेले आहेत की त्या त्या विषयात संस्कृतमध्ये प्राचीन काय आहे. मग मुद्दाम जसे आता अभ्यासक्रम तयार केलेले आहेत की खगोलशास्त्रात प्राचीन याच्यात काय आहे, गणितशास्त्रात प्राचीन भारतात काय होतं, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल, इथपासून तर अगदी कलांपर्यंत. काय आहे, एक एक विषय घेतला ना तर आयुष्य देता येईल इतके मोठे विषय. म्हणजे मी या निमित्ताने उलट सांगतो की हे ऐकून जर काही लोकांना प्रेरणा मिळाली आणि असे 4-5 जरी विद्यार्थी तयार झाले की अरे आपण यात काहीतरी करू, तर तो खऱ्या अर्थाने आजच्या उपक्रमाच्या म्हणजे या मुलाखतीचा उपयोग असे साफल्य असेल की मग मी नाट्यशास्त्राचा अभ्यास करतोय, तर मी भरताचं नाट्यशास्त्र अभ्यासित, भरतमुनींनी काय लिहिलेलं आहे, किती वेगवेगळ्या प्रकारे नाटक सुरू होण्याच्या पूर्वी पूर्वरंग म्हणून 22 गोष्टी सांगितल्या. स्टेज कसं असावं, त्याचे आकार कसे असावे, त्यातला किती अंतर असावं, ध्वनी रचना कशी असली पाहिजे, त्या काळात आजच्यासारखे ध्वनिवर्धक नव्हते तरी हजारो लोकांपर्यंत आवाज कसा पोहोचत होता. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी जे केलेला आहे, मग एखाद्याने तो विषय पकडावा. एखाद्याने 14 विद्या 64 कला, म्हणजे एक पुढचा उपक्रम मी केव्हा ना केव्हा तरी घेणार. अर्थात फक्त माझ्या सगळ्या व्यापामध्ये किती वेळ मिळू शकतो त्याच्यावर प्रश्न आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे की कदाचित सेवानिवृत्तीनंतर याला मी पूर्ण वेळ आणखीन देऊ शकेल. हा जो पुढचा विषय आहे, 64 कला आपल्या भारतांनी सांगितल्या. आपल्याला फक्त 64 कला सांगितल्या एवढंच माहिती आहे, त्या कलांची नावही आठवत नाहीत ना, सांगता येत नाहीत सामान्य माणसाला. मग त्या 64 कला नेमक्या कोणत्या होत्या, त्याचा अभ्यास कसा करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला आजच्या काळात कसं उपयोगात आणता येईल. हजारो वर्षापूर्वी ते कसं होतं उपयोगाचं नाहीये. काय असतं, माझ्या आजोबांकडे चांदीच्या साखळ्या असणारा झोपाळा होता आणि मी मात्र फाटक्या पोत्यावर बसतोय, हे सांगणं निरर्थक आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे काय होतं हे सांगून नुसतं उपयोग नाही, ते आज कसं उपयोगाचं आहे हे तुम्हाला लावून दाखवावं लागेल. मग 64 कला हा विषय असा आहे की तो केवळ अभ्यासाचा विषय नाही, त्यातून रोजगार निर्मितीचा विषय. या दृष्टीने आपण जेव्हा पाहू ना की मुद्रा तयार करायच्या पूर्वी मग ते मुद्रा विज्ञान कसं आहे, मग ते मुद्रा विज्ञान तुम्हाला आज कसं आणता येतं, मग त्यातून टॅटूपर्यंत तुम्हाला जाता येतं.
त्यातून मेहंदीच्या साच्यांपर्यंत तुम्हाला जाता येतं, त्यातून ठप्प्याच्या रांगोळ्यांपर्यंत तुम्हाला जाता येतं. मग त्याच्या मागचं जे मूळ सूत्र आहे ते जर तुम्ही समजून घेतलं ना, तर ते रोजगार म्हणून सुद्धा कामी पडू शकते. या सगळ्या कला, बरोबर. तर या कला हा त्यातला पुढचा प्रकार आहे. कसं आहे, शास्त्र म्हणून ग्रंथ आहे आणि त्याची अभिव्यक्ती जी आहे ती कलांच्या माध्यमातून आहे. बरोबर. तुम्ही कलांचा जेवढा अभ्यास कराल ना तेवढं कमी आहे. एक नुसतं नृत्य कला म्हटलं, एक नुसतं गायन कला म्हटलं तर आयुष्यभर त्याला चॅनल चालवता येईल हो. असे लोक तयार व्हावेत या माध्यमातून, हा त्यातला खरा मूळचा विषय आहे. जसं आपण आता या विषयावर चर्चा केलीत की संस्कृत भाषेबद्दल किंवा संस्कृतचा अभ्यासक्रम आपण व्हिडिओद्वारे गिरवाणवाणी या चॅनलवर अवेलेबल आहे. जर तुम्हाला या अभ्यासक्रमाची किंवा या व्हिडिओजची माहिती हवी असेल तर या QR कोडला तुम्ही स्कॅन करून सगळा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि या QR कोडवरून तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर जाऊ शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही ती लिंक देऊ. त्या लिंकद्वारे पण तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊ शकता आणि सगळ्या विषयावरती माहिती घेऊ शकता. आणि जर अभ्यासक्रम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो कसा आपण लोकांपर्यंत पोहोचवू? बिलकुल. आत्ता म्हटलं तशा पद्धतीने QR कोडच्या माध्यमातून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकच्या माध्यमातून पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं. चॅनल सबस्क्राईब केलं की आपल्याला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील. त्या प्लेलिस्टमध्ये त्या विषयावरचे सगळे व्हिडिओ एकत्र आहेत. म्हणजे नीतीशतकमच्या प्लेलिस्टमध्ये गेल्या की 140 व्हिडिओ सगळे क्रमाने आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात यूट्यूब चॅनलवर फक्त मी म्हटलं तसं की व्हिडिओ आहेत, तिथं तुम्ही नुसत्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकता. अभ्यासक्रम जर करायचे असतील तर त्याच्या लिंक पूर्ण वेगळ्या मागतील किंवा त्याचे QR कोड आपल्याला वेगळे घ्यावे लागतील. मग तशावेळी आम्ही सांगत असतो की माझा क्रमांक आहे 9822 644 611. डिस्क्रिप्शनमध्ये आपण तो क्रमांक देऊ. त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा कोणत्याही माध्यमातून, प्रत्यक्ष फोन केला म्हणजे व्हॉट्सअप केलं तर त्याच्यावर मी हे सगळे अभ्यासक्रम आपल्याला पाठवू शकेल. अभ्यासक्रम पूर्णतः ऑनलाईन आहेत आणि पुन्हा पुन्हा मुद्दाम सांगतो पूर्णतः निःशुल्क आहेत. त्याच्यामुळे त्या अभ्यासक्रमावर गेले की पहिल्या पानावर तुम्हाला सगळ्या सूचना सविस्तर मिळतील. म्हणजे अभ्यासक्रम करायचा कसा, प्रश्नपत्रिका सोडवायची कशी, इतक्या सोयी आता तंत्रज्ञानाने करून दिलेल्या आहेत ना की तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे 3-3 लिंक रोज मिळतात. रोज म्हणजे एकेका भागाच्या, की पहिला श्लोक आहे त्या श्लोकाची एक लिंक, त्याच्यावरचं वाचन साहित्य त्याची दुसरी लिंक, त्याच्यावरच्या प्रश्नांची तिसरी लिंक, प्रश्नावर लिंक केली की तुम्हाला 10 प्रश्न दिसतील, प्रत्येकाची 4 उत्तरं दिसतील. तुम्ही पाहिजे त्या उत्तराला क्लिक करू शकता. सगळे केल्यानंतर खाली सबमिट नावाचं बटन असतं, ते बटन दाबलं की तुमचं उत्तर तिथे कॉम्प्युटराइज सिस्टीममध्ये नोंदवल्या जाईल. त्यानंतर तुम्हाला व्ह्यू स्कोअर नावाचं बटन दिसतं की तिथं तुम्हाला स्कोअर किती मिळाला ते पाहता येतो. मग त्याच्यावर बटन दाबलं की तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते तुम्हाला दिसतील, कोणते चुकले ते दिसतील, कोणते चुकले त्याचे बरोबर उत्तरं काय आहे ते दिसतील. या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना आपल्याला प्रत्येक अभ्यासक्रमाच्या पहिल्या पानावर सविस्तर दिलेल्या असतील. तर अशा प्रकारे आपण या अभ्यासक्रमांचा स्वतः आस्वाद घ्यावा आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त संस्कृत प्रेमींपर्यंत, आपल्या संपर्कातल्या अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनलची लिंक आणि सगळ्या अभ्यासक्रमांच्या लिंक जरूर सगळ्यांनी शेअर करत राहाव्यात, एवढे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन. जय तो संस्कृत. जय. आज ज्या विषयावर आपण चर्चा केली आहे त्या गिरवाणवाणी यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर पण तुम्ही जाऊन त्या यूट्यूब चॅनलला बघू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या QR कोडला स्कॅन करून पण तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊ शकता.